अगं लाईटी लावा, एवढा उजेड आहे. तर झोपायच्या आधी कृषिकाला जरा वाफ देते, कारण का तिला एवढी सर्दी झाली आहे ना. गुड मॉर्निंग. तर मगाशी उठलं, नाश्ता वगैरे केला आणि कृषिकाला आता जस्ट क्लासला सोडलं आणि वरच्या रूमवर आले, कारण का काल रात्री मी वरती झोपलो नव्हतो आणि आत्ताच माशांची टँकची लाईट लावली आहे. त्यांना आता खाणं घालते आणि खाली अजून टाकी बसवली नाही, त्यामुळे मी कपडे वरतीच धुते. तर कपडे धुवायला आले. प्लस त्याचं फ्रूट डे आहे, तर तिला फ्रूट्स नको आहेत, काकडी पाहिजे टिफिनला. आणि आज मम्मीलासुद्धा डॉक्टरकडे न्यायचं आहे, म्हणजे पायाचे जे कुर्ल्याला जातो तिकडे. परत आपल्या गावच्या तिकीट बघायच्यात, कोकणातल्या तिकीटच मिळत नाहीत. कोण असेल ओळखीचं तर सांगा, तिकीट तरी मिळतील ॲटलिस्ट, कारण का एवढ्या तिकीटचे वांदे झालेत ना. आणि मी कशी बाईकवरनं जायची किरणसोबत, पण मला आता नाही झेपत एवढं कंटिन्यू बाईकवर, म्हणजे बसून. बॅक पेन होतं आधीच माझ्या, थोडं कमरेला गॅप आहे. मग एकदा पडली होती मी लहान असताना खेळताना, त्यामुळे जास्त मी जाणंच टाळते, कारण का सीट चांगली लावली तरी किती वेळ एवढं कंटिन्यू बसून बसून याला बॅक पेन होतं. तर सगळेच जाणार आहोत आणि मी 2 दिवस आधीच चालली आहे, कारण का घर आमचं बंद आहे, साफसफाई वगैरे करायची. त्या दिवशी आपल्या 12 तारखेला ट्रेनच्या तिकीट बघतच होतो, लगेच एका सेकंदाच्या आत फुल पण झाल्या. आणि कसे गणपतीला आम्ही पूर्ण फॅमिली होतो, गणपती परत शिमगा, त्यामुळे खूप मज्जा असते. आणि मुंबईपेक्षा जास्त मज्जा गावी करतो आम्ही, म्हणजे खेकडे पकडायला, गौरी आणायला एकदम मज्जा असते खूप. तर त्यासाठी आता मला तिकीट बघायला पण जायचं आहे, मला ट्रेनची नाही पण ॲटलिस्ट बसची तरी मिळावी. आणि आता कपडे धुवून घेते. चला, अशा रूमवर आली आणि जी स्कूलची तयारी करते. हिला टिफिनलाच काकडी दिली आहे, आज फ्रूट डे आहे. तर मला मम्मी बोलते फ्रूट नको, मला काकडी खायची, काकडी खूप आवडते. तुला कामं सांगितली म्हणजे मला उठायलाच पाहिजे ना. हां, काकडी खा. तर काका आलेत आणि आतमध्ये टाईल्सचं काम चालू आहे. तर आत्ता स्कूलची तयारी केली आहे आणि आता बस पण येईल. काल काय झालं, हिच्या नादात बसली, जी केस बांधत आणि बस येऊन राऊंड मारायला गेली, नाही तर मलाच टॅक्सीने जावं लागलं असतं. तोंडात घालू नको, मार खाशील. चाल पुढे हो, पुढे हो. काय लबाड. समर्थ येऊन बसलाय बाबू. हां, तर आम्ही आलो खाली आणि पाऊस आला. तर बस आली कृषिकाची. तर आत्ताच कृषिकाला सोडलं आणि मी चालले कुर्ल्याला, म्हणजे तिकीट बघायला बसच्या. बघू चालू झाल्यात का, इन्क्वायरी तरी करून. चला, तर मी आता आले डेपोमध्ये. गर्दी तर दिसते मला, गर्दी बघा किती आहे. तर गाडीचं विचारलं तर त्यांनी सांगितलं गाड्या फुल झाल्यात आणि MSRTC ॲपवर तुम्ही चेक करत राहा. आता आमचे जायचे भरपूर वांदे झाले, तर कसं जाणार काहीच कळत नाही आहे. बघू तरी पण काय पण एक्स्ट्रा गाड्या वगैरे सोडतात का तर बघायला पाहिजे. चला, तर कुर्ल्यावरून आले आणि आता शॉर्टकटनी चालली आहे मम्मीकडे, कारण का मम्मीकडे पण काम चालू आहे. म्हणजे जी गॅलरी आहे दोन्ही, त्याला तारा लावून घेते ती, तर तिकडेच चालली आहे. हा बिल्डिंगच्या बॅकसाईडचा रस्ता आहे, तिकडून चालले शॉर्ट. आणि ही आहे किंग्सची जिम, जिकडे किरण जिमला येतो, इकडेच. काय रे, गेला ना, गेला नाहीस कामाला? इकडे कुठे पाठीमागे चल. हां, इकडून आली रे, बाहेर गेलेली. तिकीट आता हे ब्लॉग मध्ये टाकशील ना. ऐक ना, तिकीट काढणार कोण ओळखीचं आहे का, कोकणात जाणार आहे? तिकीट हां, तिकीट फुल झालं रे. तर ही देऊळ आहे, तुळजाभवानीचं आहे, साईबाबांचं आहे आणि हे दत्त मंदिर आहे. आणि हा जो रस्ता मी येते तो. चला, तिकडून आवाज येताना पण काढलेस. वर चाललायस तू?
हे आत्ताच गेली शी थांबायला लागेल आता. आली आली बी इकडची आली. तुम्ही जेव्हा मला चाललाय असं ते इकडे तर मम्मीच्या इथे आले काम चालू. अगं लाईटी लावा एवढा उजेड आहे. काम कसं करतील ते दोन्ही पण लाव ना जरा. तर मम्मीचे इथे आले पटकन बघितलं त्यांचं काम चालू आहे ताट लावायचं आणि पाऊस आला जोराचा बघा ना. छत्री तरी आणलेली आता पावसातला. ए गाड्या इथं वरळी सिलिंग दिसतो सॉरी बँड्रा सिलिंग हे बघ ना इथलं ते बघ पूर्ण बँड्रा दिसतो इथनं. बघ ना इथनं दिसतंय रे. त्या दिवशी मी बघितलं संध्याकाळचं एवढं काही दिसत नाही ना. तर घरात काम चालूच आहे आणि आता कृषिकाचं लोकेशन पण पडलंय बसचं तर तिलाच घ्यायला खाली आले. अजून टाईम आहे 10-15 मिनटं तरी जातील. चला खाली बस. झोपली की काय? अगं बाई वाटलेलंच झोपू छान. अरे माझे तर बाथरूमचं काम पूर्ण झालं पण माळ्या म्हणजे पोटमाळा आहे छोटासा. इथे टाकी बसवणार आहे तिथल्या टाईल्स बाकी आहेत करतायत अजून. हे पूर्ण त्याला बुरशी लागलेली सगळं काढून टाकलं. फक्त ओटा वगैरे मी स्वच्छ करून घेतला बाकी सगळा पसारा उचलायचा. तर संध्याकाळ झाली आणि मगाशीच सगळं आवरलं आहे. आज तर एवढा पसारा होता ना आवरताना नाकीनं आले आणि आज मम्मीकडे नाही जात आहे. सकाळी जाऊन आले मी आता चालले किशोरीकडे. सगळं आवरलं आहे म्हटलं हिला थोडा वेळ घेऊन जाते म्हणजे ही खेळेल स्मरणिकासोबत. आत्ताच अभ्यास केला आम्ही सगळं आवरलं म्हटलं थोडा वेळ जाऊन बसतो. चला अगं मेल्यांना तुमची लाईट नाही दिसत. हां आता कसं उजेड आला. कुठे जाते ती? आता आली आहे क्लासवरून. आम्ही तुमच्याकडे आलो. बाबू काय करते? अभ्यास करते. वाव दाखव मला. दाखव दीदीला दाखव. बाय स्मरणिका. जाऊ आम्ही घरी. हां हा म्हणते. चला आता थोडा वेळ बसलो आहे दोघींना भरवलं आता निघते. तर झोपायच्या आधी कृषिकाला जरा वाफ देते कारण का तिला एवढी सर्दी झाली आहे ना. औषध आणलं 2 बॉटल संपल्या तरी जर सर्दी खोकला थांबला नाही. म्हणजे एवढा कफ येतोय ना मग जरा वाफ देते बरं वाटेल. हां असू दे लाव चल. हे लहान असतानाच तिला आम्ही घेतलं होतं हां बाबू. तेव्हा एवढा धिंगाणा घातलेला ना लावताना आणि आता बरोबर स्वतःहून बसून घेते. तर आत्ताच किशोरीकडून घरी आले आणि कंटाळा आलेला. म्हटलं घरात मी काय बसत नाही संध्याकाळची एकतरी फेरी म्हणजे असतेच खाली. मम्मीकडे नाही गेले म्हटलं थोडा वेळ किशोरीकडे जाऊन बसूया गप्पा गोष्टी करूया. तर आत्ता आले आणि आता झोपायचीच तयारी करते आणि उद्या आहे गुरुपौर्णिमा. बघू द्या तेवढा टाईम भेटला तर जाणारच आहे मी. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय गुड नाईट.